नमस्कार शेतकरी मित्रांनो, फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत दिनांक 1 मार्च 2025 पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत असून सदर मोहिमेचे शासन स्तरावर माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यांमध्ये राबविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. मित्रांनो, जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबाऱ्यावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या जिवंत सातबारा मोहिमेविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत दिलेली माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमात पाहूया. अध्यक्ष महोदय, एक निवेदन आहे. विधानसभा नियम 47 अन्वये जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबतचे एक निवेदन सभागृहात मांडतो. सातबारा मोहीम मी वाचतोय निवेदन. अध्यक्ष महोदय, मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजाकरता आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखात न झाल्याने विविध अडचणींना समोर जावे लागते. सदर अडचणीचे निराकरण तातडीने व्हावे या दृष्टीने महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 100 दिवस कृती कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये दिनांक 1/3/2025 पासून जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत असलेल्या या नाविन्यपूर्ण मोहिमेची शासन स्तरावर दखल घेऊन शासनाने सदर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत दिनांक 19/3/2025 च्या शासन निर्णयाद्वारे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे. सदरची मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून ही मोहीम 1/4/2025 पासून राबवण्यात येणार आहे. साधारणपणे 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. अध्यक्ष महोदय, बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली एक तालुका आहे. आपल्या आमदार श्वेताताई मल्ले तिथल्या तहसीलदार यांनी एक मोहीम तयार केली की सातबारा जे मयतांच्या नावाने असतात 1-1 वर्ष 2-2 वर्ष त्यांचे वारस चढत नाही. त्यांनी अशी एक मोहीम तयार केली की 1.5 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण सातबाऱ्याचे जेवढे मयत लोक होते ते सर्व कमी करून त्यांच्या वारसाची नावं संपूर्ण तालुका त्यांनी एका 1.5 महिन्यात पूर्ण केला. संपूर्ण वारस नोंदी केल्या आणि मृत लोकांना त्यातून आता कमी झाले. याच पद्धतीने महाराष्ट्राच्या संपूर्ण विधानसभेमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये पुढच्या 1.5 महिन्यामध्ये आम्ही आपल्यातर्फे महसूल खात्यातर्फे सुमोटो ही मोहीम राबवतो आहे. आणि हे करून म्हणजे आता अर्जदार नाही आला तर काय त्याची वाट नाही बघायची, तर आम्ही आता पुढाकार घेतो आहे आणि त्यांचे लिगल हिअर्स हे सातबारा आणण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे त्याला साधारणतः जिवंत सातबारा म्हटला आहे, काही ठिकाणी मृत नाव आहे, त्यामुळे त्याला मृताचे नावं कमी करून जिवंत सातबारा करणे अशी मोहीम राबवण्याचा निर्णय आपण केला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत. नमस्कार.